तर चला आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हेल्दी असणारा ड्रायफ्रुट्स रोल बनवूयात। खूप इझी, इन्स्टंट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तर सुरुवातीला खजूर घ्यायचे, त्याच्या आतील बिया काढून घ्यायच्या, वरचे जे साल असतात थोडीफार ती काढून घ्यायची। त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं, थोडंसं बारीक करून घ्यायचं। त्यानंतर ड्रायफ्रुट्स घ्यायचे, याच्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, ड्राय अंजीर, भोपळ्याचे बी आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। याच्यामध्ये थोड्यांचे काप करायचे व काहीची अशी पावडर तयार करून घ्यायची। त्यानंतर कढई गरम करायची व त्याच्यामध्ये थोडीशी खसखस भाजून घ्यायची। यानंतर थोडे तीळही भाजून घ्यायचे। आता याच कढईमध्ये थोडेसे तूप घालायचं व याच्यामध्ये जे आपण काप केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे। ड्रायफ्रूट काढून घ्यायचे व याच्यामध्येच आपण जी बारीक केलेली खजूर आहे ती घालून घ्यायची। खजूर व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांनंतर खजूर थोडीशी सैलसर पडते। आता याच्यामध्ये जे आपण तुपात रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घ्यायचे, व्यवस्थितपणे हे एकत्रित करून घ्यायचं। त्यानंतर जी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ना ड्रायफ्रुटची, तीही घालून घ्यायची, सर्व एकत्रित करून घ्यायचं। असं एकत्रित जर होत नसेल तर आपल्याकडे जर स्मॅशर असेल ना त्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। अशा प्रकारे हे मिश्रण रेडी आहे। आता एक पोळपाट घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते त्याच्यावरती ठेवून द्यायचं। हाताने त्याला रोल करायचा, हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे ते आपल्या हाताला चिकटणार नाही। त्यानंतर पोळपाटावरती खसखस घालायची व हा रोल त्याच्यावरती फिरवून द्यायचा। त्यानंतर या रोलचे काप करून घ्यायचे। आपल्याला हव्या तसा आकार आपण देऊ शकतो। मी काहींचे ट्रायंगल शेप दिलेला आहे तर काहींना सर्कल असा शेप दिलेला आहे। अशा प्रकारे हेल्दी असा ड्रायफ्रूट रोल रेडी आहे।